तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर आपण पळायला आलतो. तर म्हणलं सकाळी रोज पळायला थोडं चांगलं असतं, जरा थोडी तब्येत कमी होईल आपली, कारण थोडी जरा तब्येत थोडी जास्त होती म्हणून. तर मी पळायला आलतो इकडं. तर बघा हे आपल्या इकडं थोडी शेत आहे. तर आता जरा उजडलं आहे बघा. हे आपले कुत्रं आहे, हे आपलं शेरू आहे. जरा खूपच मस्तीखोर आहे बघा हे. हे दोघं बी जरा हे जितका हे मस्तीखोर नाही शेरू, तर तितका कुकी मस्तीखोर आहे. पण कुकी जरा जास्त बऱ्याच जवळ येत नाही बघा, कारण की जरा ते चॅप्टर भरपूर आहे. तर आता आपण आलतो घासाकडे. तर आता आपल्याला आईकडे जायचं होते, कारण की आपल्याला कोळपायचं म्हणून. तर मग मी आता आईसाठी चाललो बघा रस घेऊन. हे बघा रस, उसाचा मस्त गोड रस आणि गार रस आहे बघा. तुम्ही सुद्धा प्यायला या. तर बघा आपलं घास बाजरी कशी आली आहे. तर म्हणलं जर आपण जरा थोडं कोळपून घ्यावा. थोडं चिखल जरा अलीकडे जरा जास्त झालं तर बघा, ये जायचे रस्ते थोडं इथं. हे बघा पाय भरला बघा डबल, कारण की खूपच जरा चिखल झालं असं काही पाणी दिलं तर. हे बघा आता आपलं कोळपं चालू करायचं आपल्याला. बघा कशी मस्त बाजरी तुम्हाला दाखवेल असतं, पण थोडं हे बघा. तर मी आलो आता आपल्या विहिरीकडे. जरा थोडं खूप दम लागलेला आहे, कारण की लय वेळ झालं, 1 ते 2 घंटे झालं बघा नुसतं कोळप आणतो. थोडं बी कोळप न्यायचं. हे आलो आपल्या विहिरीकडं. मोकळे पाय मस्त, चप्पल सोडायची एका बाजूला, मस्त मोकळं पाणी चालत द्यायचं. खूप मस्त वाटतं. तुम्हाला विहीर दाखवतो बघा मी आतून. आता कसं वाटते पाणी तुम्ही सांगा. म्हणजे पाणी तसं बरोबर कमी आहे बघा, तरी पण जशी जरा बरं वाटते काही काही ना. म्हणजे सकाळी लय झालं 1-1.5 घंटा भिजती बघा बाजरीन ते. तर हे बघा आतलं विहिरीतला नजारा. थांब अजून एकदा नीट दाखवतो साफ. हे पहा बघा किती मस्त वाटते पाणी. मस्त गार लागतं बघा. इथं आपल्या विहिरीजवळ खूप गार लागतं. मी आलतो थोडं इकडं आराम करायला, तर म्हणलं थोडा वेळ बसता येईन. तर जशी जरा निवांतपणे बसलो बघा मी, कारण की खूप जरा पाय दुखत होते. इथं आपल्या विहिरीजवळ बसलो इथं दगडावर. तर आजचा व्लॉग इथं संपवतो. तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. असा सपोर्ट राहून